बिना मावा बिना ओव्हन का हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हा मावा केक आपण बनवणार आहोत. मावा कशा पद्धतीने बनवणार आहेत ते पण तुम्ही पुढे बघाच. एकदम मस्त होतं, आतून एकदम सॉफ्ट होतं, तोंडात टाकला की विरघळतो असा केक तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आणि सॉफ्ट तर म्हणताय एकदम मस्त बनतो. त्यासाठी मी स्टार्टिंगला इथे दूध घेतलेलं आहे. दूध मी 1.5 कप इतकं घेतलेलं आहे. त्याची ऑल डिटेल पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तिथे जाऊन तुम्ही ऑल डिटेल चेक करून तसा केक बनवू शकता. आणि इकडे मी मिल्क पावडर पण घेतलेली आहे. मिल्क पावडर आणि पिसी हुई चीनी पण घेतलेली आहे. ती व्यवस्थित दुधात आपण मिक्स करून ह्याचा मावा बनवणार आहोत. मावा हे पातळ बनवणार आहोत आपण, म्हणजे नॉर्मल तुम्ही दूध 1 लिटर दूध आटवून त्याचा अर्धा असं पण बनवू शकता. नाहीतर तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचं असेल, जास्त मेहनत करायची नसेल, तर ही मिल्क पावडर घेऊन तुम्ही डायरेक्ट मावा बनवू शकता. एकदम मस्त होतो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हा केक आतून इतका सॉफ्ट होतो ना, खूप म्हणजे खूप, तोंडात टाकलं की विरघळतं. आपला मावा रेडी आहे. गार झालं की त्याच्यामध्ये मी इलायचीची पावडर पण टाकलेली आहे टेस्टसाठी. खूप मस्त टेस्ट येते. आणि लागलीच मी ह्याच्यामध्ये 1/4 इतकं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तेलच्या ऐवजी घी या बटर पण टाकू शकता. आणि त्यानंतर त्याच्यासोबत मी अर्धा कप मैदा आणि अर्धा कप आटा घेतलेला आहे. तुम्हाला जर नुसतं गव्हाच्या पिठाचं बनवायचं असेल तर नुसतं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तुम्हाला एकदम हेल्दी पद्धतीने खूप मस्त होतं. आणि व्यवस्थित त्याला स्टर वगैरे करून 10 मिनटं मी इकडं झाकण ठेवून ठेवलेलं आहे. आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स असला तर टाका, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि लगेच इकडे मी एक साईडला थोडंसं मीठ टाकून पातेलं गरम व्हायला ठेवलं. 10 मिनटं तुम्ही प्रीहीट करा. त्याने काय होतं की बॅलन्स व्यवस्थित होतं. आणि वर टाकायला मी थोडंसं इथे काजू बदाम पण घेतलेला आहे. मावा केक आहे म्हटल्यानंतर थोडंसं वरून काजू बदाम टाकणारच आपण. आणि एका केक टेनला मी व्यवस्थित तेल लावून मी हा मोठा केक ट्रेन घेतलेला आहे. आणि व्यवस्थित त्याच्यावर ऑइल वगैरे लावून तुम्ही व्यवस्थित हे करू शकता. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे. त्याच्यावर थोडंसं विनेगर पण टाकलेलं आहे. काय होतं की ॲक्टिवेट होतं व्यवस्थित आपलं इनो. आणि त्यानंतर मग त्याच्यावर मी व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावरून मी ड्रायफ्रूट्स पण टाकलेलं आहे. आणि आपल्याला प्रीहीट आपण जे पातेलं केलं होतं त्याच्यामध्ये हे आपण व्यवस्थित ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त, याचा कलर वगैरे पण खूप मस्त येतो, एकदम पांढरा राहतो, अजिबात कलर वगैरे चेंज होत नाही. आणि इकडे आपण ठेवून देणार आहोत 30 ते 35 मिनटं इतकं ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर अधूनमधून एकदा दोनदा चेक करत राहावा. हलकासा थोडासा ह्याचा कलर गोल्डन आलेला आहे. स्टार्टिंगला गरम गरम असतो ना, तेव्हा तो थोडासा कडक असतो, त्याच्यामध्ये मावा वगैरे टाकला त्यामुळं. पण परत एकदम सॉफ्ट होऊन जातो. आणि तुम्ही बघू शकता एकदम सहज निघलेला आहे. आणि एकदम सॉफ्ट आणि मस्त असा आपला मावा केक रेडी आहे. तुम्ही घरी नक्की एकदा हा केक ट्राय करून बघा. खूप मस्त बनतो. ऑल डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, त्याआधी